नमस्कार. तुम्ही क्रिकेट खेळतच असाल. क्रिकेट खेळताना तुम्ही लक्षात घेतलं असेलच की जेव्हा एखादा खेळाडू चेंडूचा झेल पकडतो तेव्हा तो नेहमी त्याचा हात अशा प्रकारे खाली नेतो, बरोबर? मग असं तो का करतो बरं? तो अशा प्रकारे सरळ हाताने चेंडू का पकडत नाही? मला खात्री आहे की तुम्हाला याचं उत्तर माहीतच असेल. कारण जर चेंडूचा झेल घेताना हात सरळ पकडल्यावर हाताला खूप लागतं, बरोबर ना? पण तोच झेल पकडताना जेव्हा तुम्ही तुमचे हात खाली नेता तेव्हा चेंडू जास्त लागत नाही. पण हे असं का होतं बरं? तर बघा, अशाच प्रकारे काही इतर प्रश्न तुम्ही विचारू शकता. जसं की जेव्हा आपण कठीण पृष्ठभागावर पडतो तेव्हा खूप लागतं. तर बघा, अशाने खूपच लागतं. कृपया हे घरी करू नका. त्याने तुम्हाला दुखापत होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण एखाद्या मऊ वस्तूवर पडतो, जसं की उशी किंवा माझ्या बाबतीत ही बीन बॅग, तर तेव्हा फारसे लागत नाही. पण असं का? मऊ वस्तूवर पडल्यावर फारसे लागत नाही, पण कठीण वस्तूवर पडल्यावर जोरात लागतं. असं का बरं? तर या प्रश्नांची उत्तरं वरवर पाहता खूप सोपी वाटू शकतात, पण तसं नाही. मुळात ती उत्तरे समजायला अवघड आहेत. तसेच त्यांची उत्तरं देण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आहेत. पण या व्हिडिओमध्ये आपण संवेग ही संकल्पना वापरून हे प्रश्न सोडवणार आहोत. मग या ठिकाणी पहिला प्रश्न असा निर्माण होतो की संवेग म्हणजे काय? तर संवेग आपण पी या अक्षराने दाखवतो. मग संवेग बरोबर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. आपण याला असंही सांगू शकतो की ही एक संख्या आहे जी आपल्याला सांगते की एखादी गतिमान असणारी वस्तू थांबवायला किती कठीण आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक मालगाडीचं उदाहरण घेतलं जी की खूप वेगाने चालली आहे, तर तिचा संवेग हा खूप जास्त असेल, कारण तिला थांबवणं फारच अवघड आहे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही एखादी अगदी हलकी वस्तू घेतली, जसं की कापसाचा गोळा, हा मध्यम वेगाने चालत असेल तर त्याचा संवेग खूपच कमी असेल, कारण त्याला थांबवणं अगदी सहज शक्य आहे. तर ते जवळजवळ आपोआपच थांबतं. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत, जसं की काही वेळा जास्त का लागतं किंवा काही परिस्थितीमध्ये कमी का लागतं. त्यामुळे आपल्याला त्या बलाबद्दल बोलावं लागेल जे आपल्या शरीरावर किंवा हातावर कार्य करत असते, बरोबर ना? म्हणजेच आपल्याला इथे बल आणि संवेग यांचा संबंध जोडावा लागेल. आणि हाच आपल्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. तर मग आपण सुरुवात कुठून करायची बरं? आपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमापासून सुरुवात करू शकतो, कारण त्यामध्ये बलासाठी एक समीकरण आहे. ते सांगते की एखाद्या वस्तूवर कार्य करणारे एकूण परिणामी बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानाचा आणि तिच्या त्वरणाचे गुणाकार असते. आणि याचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाल्यास एकूण परिणामी बल म्हणजे काय? तर जर एखाद्या वस्तूवर एकापेक्षा जास्त बले काम करत असतील तर आपल्याला त्याचे एकत्रित परिणाम म्हणजेच प्रभावी मूल्य याची गणना करावी लागते. उदाहरणार्थ, समजा ही एक नाव आहे आणि कल्पना करा की वारा त्या नावेला पुढे ढकलत आहे. आता आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण पाण्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पाणी आपली म्हणजेच त्या नावेची गती कमी करण्याचा प्रयत्न करते. हे पाणी नावेच्या विरुद्ध दिशेने एक बल लावत असते. म्हणजेच तुम्ही ज्या दिशेने जाऊ इच्छिता त्याच्या विरुद्ध दिशेने एक बल लावले जाते. तर या उदाहरणात दोन बले कार्यरत आहेत, बरोबर? म्हणून एकूण परिणामी बल काढण्यासाठी आपल्याला त्या दोन्ही बलांचा फरक काढावा लागेल, कारण ती बले एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आहेत. जर ती बले एकाच दिशेने असती तर एकूण परिणामी बल काढण्यासाठी आपल्याला त्यांची बेरीज करावी लागली असती. म्हणून जेव्हा आपण त्यांची वजाबाकी करतो तेव्हा त्या ठिकाणी काही बल उरते. तेच आपले एकूण परिणामी बल असते की जे या नावेवर प्रयुक्त होत असते. मग या समीकरणानुसार काय होतं बरं? तर हे समीकरण सांगतं की ते बल त्या नावेला त्वरणित करेल, म्हणजेच ते बल त्या नावेच्या वेगात बदल घडून आणेल. म्हणून याचा असा अर्थ होतो की जर एकूण परिणामी बल जास्त असेल तर नावेचे त्वरणही जास्त असेल आणि याचा अर्थ या नावेचा वेग फार झपाट्याने बदलेल. पण जर हे एकूण परिणामी बल खूपच लहान असेल तर त्वरणही खूप कमी असेल, म्हणजेच नावेचा वेग सावकाश बदलेल, जसं आपण इथे दाखवलं आहे. तर बघा, जर तुम्हाला या समीकरणाबद्दल अजून स्पष्टता हवी असेल तर आपण मागील व्हिडिओमध्ये यावर सविस्तर चर्चा केली आहे, म्हणून तो व्हिडिओ पाहून घ्या आणि हे समीकरण समजून घ्या.
तर मग बघा, या ठिकाणी आपल्याला संवेगाबद्दल अधिक चर्चा करायची आहे. मग यासाठी आपल्याला ते समीकरण वेगळ्या दृष्टीने लिहावं लागेल. मग ते कसं करायचं? मग बघा, आपण हे त्वरण वेगाच्या संदर्भात लिहू शकतो. समजा की त्या नावेवर बल म्हणजेच एकूण परिणामी बल लागू होण्यापूर्वी ती नाव आधीच थोडीशी गतिमान होती. समजा तिला आधीपासूनच काही प्रारंभिक वेग होता, आपण त्याला u असं म्हणू. आता जेव्हा तिच्यावर एकूण परिणामी बल कार्य करते तेव्हा ते त्या नावेला त्वरणित करते, म्हणजेच त्या नावेचा वेग वाढवते आणि काही वेळानंतर त्या नावेचा वेग झाला v. मग त्वरण म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे, त्वरण म्हणजे वेगातील बदल भागिले वेळ, म्हणजेच त्वरण बरोबर v वजा u भागिले वेळ t. म्हणून आता आपण हे समीकरण असं लिहू शकतो की एकूण परिणामी बल म्हणजे, तर बघा, एकूण परिणामी बल आपण F नेट असं दर्शवलेलं आहे. तर एकूण परिणामी बल बरोबर वस्तुमान गुणिले वेगातील बदल भागिले वेळ. आणि वेगातील बदल म्हणजे काय? तर अंतिम वेग v वजा प्रारंभिक वेग u भागिले वेळ t. तर पुढे आपण हे थोडंसं सोपं करूया. तर या वस्तुमानाने या कंसाला गुणूया. मग आपल्याला मिळेल m गुणिले v वजा m गुणिले u भागिले t. मग चला बघूया आपल्याला इथे नेमके काय मिळते. आपल्याला मिळते m गुणिले v म्हणजेच वस्तुमान गुणिले अंतिम वेग, तर हा त्या नावेचा अंतिम संवेग होतो. त्याच प्रकारे m गुणिले u म्हणजेच नावेचा प्रारंभिक संवेग होतो. अरे वा, इथे आपल्याला काहीतरी नवीनच सापडलं ना. मग मी इथे लिहितो की एकूण प्रभावी बल बरोबर त्या नावेचा अंतिम संवेग, तर तो आपण pf ने दाखवूया, वजा त्या नावेचा प्रारंभिक संवेग हा आपण pi ने दाखवूया भागिले वेळ t. मग बघा, आपल्याला इथे हे नवीन समीकरण मिळते. पण हे समीकरण आपल्याला काय सांगत आहे? ज्या प्रकारे इथे आपण पाहिलं, वेगातील बदल भागिले वेळ म्हणजेच एखाद्या वस्तूचा वेग किती लवकर बदलतो हे ते दर्शवते. तशाच प्रकारे इथे आपल्याला संवेगातील बदल भागिले वेळ, मग या समीकरणाची उजवी बाजू आपल्याला सांगते की वस्तूचा संवेग किती लवकर बदलतोय. आणि हे समीकरण म्हणतं की तेच या एकूण परिणामी बलाइतके असते. म्हणजेच आपण जर परत या नावेच्या उदाहरणाकडे आलो, तर जर नावेचा संवेग फार झपाट्याने बदलला म्हणजे त्यावर खूप मोठे बल कार्यरत आहे. दुसऱ्या बाजूला जर नावेचा संवेग हळूहळू बदलला तर त्यावर कमी बल कार्यरत आहे. तर तुम्हाला हे आश्चर्यकारक वाटत असेल, पण हे आपण आत्ताच पाहिलं आहे, बरोबर? तर ते अगदी तसंच आहे. आधी आपण हे त्वरणाच्या दृष्टीने पाहिलं होतं, आता आपण तीच गोष्ट संवेगाच्या दृष्टीने पाहतोय. म्हणजे जितक्या लवकर संवेग बदलतो तितके मोठे बल त्या वस्तूवर कार्य करते. मग चला पाहूया की आपण याचा उपयोग करून आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो का. जर तुम्ही इथे पाहिलं, जेव्हा तुम्ही चेंडू या पद्धतीने पकडता तर बघा, चेंडूचा संवेग किती झपाट्याने बदलतो. म्हणजे जर आपण थोडे मागे जाऊन हे पुन्हा बघितलं तर बघा, माझ्या हाताशी संपर्क होण्यापूर्वी चेंडूचा काही संवेग असतो. आता बघा, तो संवेग किती लवकर शून्य होत आहे. चेंडू लगेच छूमंतर होतो, तो लगेच थांबतो. म्हणजे संवेग इतक्या वेगाने बदलतो की चेंडूवर एक मोठे बल कार्य करते. दुसऱ्या बाजूला इथे बघा काय होत आहे, चेंडूचा संवेग खूप हळूहळू बदलतोय. चला पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा चेंडू हाताला लागण्याआधी त्याचा संवेग काहीसा असतो. आता बघा, जेव्हा मी चेंडू पकडतो तेव्हा तो अजूनही पूर्णपणे थांबलेला नसतो. त्याचा संवेग अजूनही शून्य झालेला नसतो, कारण माझा हात मी त्याच्याबरोबर हळूहळू खाली नेत आहे, बरोबर ना. इथे बघा, मी हात खाली नेतोय म्हणून तो संवेग अजूनही शून्य झालेला नाही, त्याला अजूनही वेळ लागत आहे. बघा, चेंडूचा संवेग शून्य होण्यासाठी किती वेळ लागतो. तर या क्रियेमुळे खात्री होते की चेंडूचा संवेग हळूहळू बदलतो. त्यामुळं चेंडूवर कार्य करणारे बल खूप कमी होते, म्हणून तुमचा हात त्या चेंडूवर कमी बल टाकतो. तर मग या ठिकाणी जास्त का बरं लागतं? हे न्यूटनच्या तिसऱ्या नियमामुळे आहे. जर तुम्ही चेंडूवर जास्त बल टाकत असाल तर चेंडूही तुमच्या हातावर तितक्याच बलाने प्रतिक्रिया देतो, त्यामुळं हाताला लागतं. पण इथे तुम्ही चेंडूवर कमी बलाने दबाव टाकत असल्याने चेंडूही तुमच्या हातावर कमी बलाने प्रतिक्रिया देतो, म्हणून तितकंसं लागत नाही. आता तुम्ही याच पद्धतीने विचार करू शकता का की कठीण पृष्ठभागावर पडल्यावर इतकं जास्त का लागतं आणि मऊ पृष्ठभागावर पडल्यावर तितकंसं लागत का नाही. व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि तुम्ही यावर विचार करून बघा. ठीक आहे,
तर बघा, जेव्हा तुम्ही अशा कठीण पृष्ठभागावर पडता तेव्हा तुमचा संवेग लगेचच शून्यावर येतो. चला ते पाहूया. तर बघा, ही माझ्या हाताचा जमिनीशी संपर्क होण्याच्या आधीची वेळ आहे. तर बघा मी किती झटकन थांबतो. तुम्हाला इथे दिसत असेल की मी पूर्णपणे थांबलेलो आहे. तर मग या ठिकाणी संवेग बदल हा खूप जलद झाला आणि त्यामुळे माझ्या हातावर, खास करून माझ्या हाताच्या मुठीवर खूप मोठे बल प्रयुक्त झाले. म्हणून माझ्या हाताला खूप वेदना होतात. आणि मी हे खोटं करत नाही, तर हे खरंच खूप वेदनादायक आहे. त्यामुळे कृपया तुम्ही घरात ही गोष्ट करू नका. दुसऱ्या बाजूला जेव्हा मी बिन बॅगवर पडतो तेव्हा माझा संवेग हा हळूहळू बदलतो. परत एकदा आपण याला सावकाशपणे पाहूया. तर बघा, मी बॅगशी संपर्क साधायला सुरुवात करतो, ते तुम्ही इथे पाहू शकता. आता बघूया मला थांबायला किती वेळ लागतो. तर बघा, मी अजून थांबलेलो नाही, मी हळूहळू थांबतो. कारण बॅग हळूहळू दाबली जाते, त्यामुळे मला थांबायला थोडा वेळ लागतो. म्हणून संवेग बदलण्यासाठी सुद्धा अधिक वेळ लागतो. मग बघा, मी आत्ता इथे थांबतो. तर संवेग इथे हळूहळू बदलल्याने माझ्या हातावर कार्य करणारे बल सुद्धा कमी आहे. अर्थातच याशिवाय अजून एक कारण आहे ज्याबद्दल तुम्हाला जास्त काळजी करायची नाही, पण मी ते सांगतोय. दुसरं कारण म्हणजे जशी ही बॅग दाबली जाते ना, तसा माझ्या हाताचा संपर्क या बॅगच्या जास्त भागाशी येतो. म्हणून ते बल मोठ्या क्षेत्रावर विभागले जाते आणि त्यामुळे ते कमी होऊन जाते. म्हणूनच इथे फारशा वेदना होत नाही, इतका त्रास होत नाही. दुसऱ्या बाजूला बघा, इथे बॅगच नाही, जसा माझ्या हाताचा या जमिनीशी संपर्क येतो तसं ते संपूर्ण बल माझ्या हातावर एकत्रित होते आणि म्हणूनच इथे खूप वेदना होतात. त्यानंतर बॉक्सिंगचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला शेवटी सांगू इच्छितो. जर बॉक्सरना त्याच्या चेहऱ्यावर पंच लागला, ते त्या पंचला शक्य तितक्यात लवकर थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते आपली मान थोडीशी मागे नेतात. तर मग ते असं का करतात बरं? तर बघा, जर ते त्या पंचला त्वरित थांबवत असतील, म्हणजेच जर ते त्यांच्या मानेचे स्नायू खूप ताणून ठेवतील आणि पंचला झपाट्याने थांबवायचा प्रयत्न करतील, तर मग त्या ठिकाणी त्या हाताचा संवेग खूप जलद बदलतो आणि त्यामुळे जास्त बल प्रयुक्त होते. त्याऐवजी ते पंच सोबत पुढे सरकणे अशी पद्धत वापरतात, जी थोडीशी अशा प्रकारे दिसू शकते. तर ठीक आहे, हे थोडंसं अतिशयोक्ती होतंय ना, पण तुम्हाला यावरून कल्पना आली असेल. तर मुख्य कल्पना अशी आहे की ते त्यांच्या मानेचे स्नायू स्थैर्य ठेवतात आणि हात लगेच थांबू नये याची काळजी घेतात. म्हणजे हाताचा संवेग हळूहळू बदलतो आणि त्यामुळं हातावर लागू होणारे बलही थोडेसे कमी होते. याचा अर्थ असा होतो की ते तुलनेने कमी दुखावू शकतात आणि तसं केल्याने काही वेळेस ते नॉकआउट होण्यापासून वाचतात. आता या सगळ्या उदाहरणांकडे पाहून आपण काय शिकलो बरं? आपण शिकलो की जितका जलद एखाद्या वस्तूचा संवेग बदलतो तितके मोठे बल त्या वस्तूवर कार्य करते आणि तांत्रिकदृष्ट्या याला आपण म्हणतो संवेग बदलाचा दर, म्हणजेच संवेग किती जलद बदलतो हेच एकूण प्रभावी बल असते जे त्या वस्तूवर कार्य करते. तर ही संकल्पना या समीकरणासारखीच आहे, फक्त आपण ती वेगळ्या प्रकारे लिहिलेली आहे. आणि हे सुद्धा न्यूटनच्या दुसऱ्या नियमाचे दुसरे रूप आहे. म्हणजेच न्यूटनच्या दुसऱ्या नियमाची दोन समीकरणे आहेत. एक म्हणजे बल F बरोबर वस्तुमान M गुणिले त्वरण A आणि दुसरे जे की आपण आत्ताच शिकलो, बल बरोबर संवेग बदलाचा दर. तर तुम्ही हे समीकरण या समीकरणावरून काढू शकता. कधी कधी परीक्षेत तुम्हाला हे समीकरण वापरून बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण हे समीकरण काढायला सांगितलं जातं. तर यावेळी तुम्ही या प्रक्रियेचा उलट वापर करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.